मंडळी नमस्कार. मी सुजाता चोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली. आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखसमृद्धीची, आनंदाची आणि निरामय आरोग्याची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. हा सगळा दिवाळीचा आनंदाचा माहोल आता पुढले 4-5 दिवस आहे. खरं तर तुळशीच्या लग्नापर्यंत आपण म्हणू शकतो. तर यावेळी एक काहीतरी चांगलं तुम्हाला सांगावं म्हणून शिवपुराणामधला शिवपार्वती विवाहाचा प्रसंग मी तुम्हाला सांगते. हा प्रसंग खरं तर तुम्ही कीर्तनांमधनं अनेकदा ऐकला असाल, कारण खूप साठी तो आवडता प्रसंग असतो. कारण तो आहेच तसा, खूप लोभस असं ते सगळं चित्र आहे, तो प्रसंग तसा आहे. तर तो मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे. शिव आणि पार्वतीने शिवांसाठी खूप तपश्चर्या केली. पार्वती ही याची हिमालयाची कन्या, मेना ही तिची आई. मेना आणि हिमालयाची ती कन्या. तर आदल्या जन्मी ती सती होती. त्यानंतर पुन्हा शिवाची पत्नी होण्यासाठी तिने खूप मोठी तपश्चर्या केली. आणि तपश्चर्येनंतर तरीसुद्धा हिमालयाला हे शंकर प्रसन्न झाला, लग्न आता होणार, करायचं असं साधारण ठरलं. पण हिमालया आणि त्याची पत्नी यांना मात्र हा जावई अजिबात पसंत नव्हता. त्याचं कारण त्याच्याकडे राजयाची कोणती, हिमालय हा राजा, पर्वतांचा राजा, तर त्याच्याकडे शंकराकडे असं काहीच नव्हतं की जे राजघराण्याला शोभेल. तो स्मशानात राहायचा, वाटेल तसा राहायचा, अंगाला भस्म, आजूबाजूला सगळं प्रेत, भूत, पिशाच वगैरे. आणि दुसरं म्हणजे अंगाला फक्त भस्म, दागिने सगळे घालायचे त्याचे सापांचे वगैरे, डोक्यावर चंद्र, गंगाबिंगा असं सगळं. तर ते त्यांना काही तो जावई म्हणून अजिबात आवडत नव्हता, म्हणून ते खूप विरोधात होते. अशावेळी काय झालं की शंकराला कळलं, म्हणजे प्रत्यक्षात शंकरांना ज्यावेळी पटलं की पार्वतीशी लग्न करणं आता आवश्यक आहे, कारण तारकासुराचा वध करण्यासाठी आपल्याला हे लग्न केल्यानंतर कार्तिकाचा जन्म होईल, त्यामुळे ते लग्न व्हायला हवं, हे शंकरांना पटल्यामुळे पुढचं सगळं झालं. मग काय झालं, तर आता हे लग्न तर होणार नाही. शंकरांनी एक ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ते मेना ते हिमालयाच्या घरी गेले आणि सांगितलं त्यांनी की शंकराला तुम्ही द्या तुमची मुलगी, खूप चांगला आहे. त्यावेळी त्या लोकांनी खूप वाईट शंकराबद्दल उद्गार काढले की तो चांगला नाही, तो असा नाही, आमच्या मुलीला मुळीच आम्ही तो लग्न होऊ देणार नाही तिचं. मग शंकरांना राग आला थोडासा. ते आले आणि त्यांनी सप्तर्षी आणि अरुंधती यांना बोलावणं पाठवलं आणि त्यांनी सगळं सांगितलं की तुम्ही समजूत काढा, मेनाची आणि हिमालयाची समजूत तुम्ही काढा, त्याशिवाय ते लग्नाला तयार होणार नाही. आता काय झालं की सप्तर्षी तर त्यांना मान्य करायला हवं, म्हणून अरुंधतीसह सप्तर्षी सगळे हिमालयाकडे गेले आणि हिमालयाला भेटले वगैरे. हे सगळे आलेत म्हटल्यानंतर हिमालयाने त्यांचं खूप आगत स्वागत केलं, आदर केला. मग मुद्द्याला हात घातला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की शंकरांनी जर मागणी घातली, शंकराची इच्छा आहे की लग्न करावं पार्वतीशी, तर तू का करून देत नाही तिचं लग्न. तर त्यांनी सांगितलं की नाही, तो असा स्मशानवासी वगैरे आम्हाला नाही तो आवडत जावई म्हणून. आमच्या मुलीसाठी चांगला श्रीमंत राजघराण्यातला असा जावई आम्हाला हवा आहे पार्वतीसाठी. तर म्हणे पार्वतीला काही लक्षात कळणार नाही या गोष्टी, त्यामुळे आम्हालाच ते बघायला हवं आई वडील म्हणून. तर सप्तर्षींनी मग शंकरांचं महत्त्व पटवून दिलं की शंकर हा आता तुम्हाला जरी भडंग वाटत असला तरी हा सबंध पृथ्वीचा हा कर्ता आहे, हा आदिपुरुष आहे. अगदी विष्णू आणि ब्रह्मदेव यांचीसुद्धा निर्मिती शंकरांनी केलेली आहे आणि सगळं चराचर ही त्याची निर्मिती आहे. त्यामुळे त्याला मुलगी देणं हे तुमचं बहुमान आहे. खरं तर आदिपुरुष तुमच्या मुलगीची मागणी घालतो, तुमच्या मुलीला तुम्ही हा विवाह करून द्या, ती मुलगी सुखात राहील, कारण त्याच्याकडे एवढी लीला करण्याची शक्ती आहे की तो राजघराण्यासारखा राहून तुमच्या मुलीला सुखात ठेवेल. एवढं म्हटल्यानंतर मग मात्र पटलं थोडं कोणाला, या लोकांना. मेनाची सुद्धा समजूत अरुंधतीने घातली आणि अशा प्रकारे ते लग्न एकदाचं ठरलं. ठरल्यानंतर मग ऋषींनी पक्क केलं ते लग्न आणि अक्षता आणि काय ते हळदी कुंकू वगैरे ते दिलं. त्यानंतर मग सप्तर्षी परत शंकराकडे आले आणि त्यांनी सांगितलं की हे झालेलं आहे, लग्न पक्क झालेलं आहे, तुम्ही आता तिथी वगैरे हे करा, सगळं हिमालय करतो आहे, त्याच्याकडनं सगळे आता पुढचं कार्यवाही होईल, तर आता आम्ही आमच्या स्थळी जातो, आज्ञा द्यावी. आणि सगळे सप्तर्षी आपापल्या धामाला निघून गेले. त्यानंतर मग शंकराने आधी त्यांना विचारलं, अहो लग्न म्हणजे काय, ते मला काहीच माहिती नाही याविषयी.
तर सप्तर्षी म्हणाले, हां बरोबर आहे, तुम्ही आता ब्रह्मदेव, त्यांच्या कुटुंबासह महाविष्णू, इंद्र या सगळ्या आणि सगळ्या देवलोकांना बोलावून घ्या आणि ते सगळं तुम्हाला सांगतील आणि ते सगळी व्यवस्था करतील आणि आम्हाला तुम्ही आज्ञा द्या, असं म्हणून सप्तर्षी आणि अरुंधती गेले. त्यानंतर मग सगळ्या देवांना बोलावून पाठवलं याने, शिवाने. सगळे आले आणि मग त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांची अशी इच्छा होती की तारकासूर मरण्यासाठी शंकरांनी लग्न करायला हवं, प्रत्येकाचा स्वार्थ. तर मग ते खूप खुश झाले आणि ते इथे लग्नाच्या तयारीला लागले. कैलासावर एकदम उत्सव जसा काही सुरू झाला. हिमालयावरही ते झालं. हिमालयाच्या घरी उत्सव सुरू झाले. हिमालयानी तयारी, आता काय काय तयारी, तर आपल्याला वाटतं की काय असेल, तर आता हिमालय हा पर्वत, त्यामुळे त्याचे मित्रमंडळी नातेवाईक कोण असणार, तर पर्वतच असणार. मग त्यांनी सगळ्यात आधी काय केलं, आपले सगळेचे पर्वत नातेवाईक होते. मग विंध्याचल असेल, त्यानंतर हा असेल सुमेरू असेल, किंवा त्यानंतर चित्रकूट असेल, सगळ्या झाडून अगदी विंध्याद्रीचे ते सगळ्या पर्वतांना त्यांनी बोलावून घेतलं आपल्याकडे आणि सांगितलं की आता हे असं माझ्या मुलीचं लग्न आहे, तर तुम्ही सगळ्यांनी आता कामाला लागायचं आहे. सगळ्यांना बोलावून घेतलं त्यांनी आणि सगळे पर्वत दिव्य रूपाने आले. नद्यासुद्धा पर्वताच्या नातेवाईक, मग त्यांनी नद्यांनासुद्धा बोलवणं पाठवलं आणि गंगा, यमुना, सरस्वती झाडून सगळ्या नद्या, लहान लहान नद्यासुद्धा, मोठे नद आले शोधसाठी, सगळं आलं आणि सगळे कामाला लागले. मग आता काय, लग्नाची तयारी म्हणजे कशी, तर अन्नधान्यापासून, म्हणजे त्यातनं आपण जसं जमा करतो ना किराणा माल, तसं सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पुराणामध्ये, की कणी, तूप, मीठ वगैरे सगळं, आणि द्रवपदार्थ म्हणजे जसं की तेल, तूप वगैरे यांच्या विहिरी भरल्या, विहिरीत साठवले ते पदार्थ. आणि आता मंडप घालायला हवा, मग त्यांनी विश्वकर्म्याला बोलावणं पाठवलं आणि त्याला सांगितलं तू मंडप घालायचा आणि अतिशय सुंदर कार्य झालं पाहिजे. मग अनेक योजने विस्तार असलेला मंडप विश्वकर्म्याने घातला आणि तो सगळा म्हणजे इतका अद्भुत आणि चमत्कारिक होता. खरं तर तिथे त्यांनी संबंध प्रतिसृष्टी जशी करावी तशी ती विश्वकर्म्यांनी केली. तिथे जल आणि स्थल हे एकच झालं होतं. म्हणजे लोकांना प्रश्न पडायचा, हे खरं आहे की खोटं आहे. अगदी विष्णुलोक, ब्रह्मलोक, शिवलोक हे सगळे त्यांनी तिथे उभं केलं आणि हलतं बोलतं चालतं सगळं. त्यामुळे सगळ्या लोकांना प्रश्न पडायला लागला की हे काय अद्भुत सृष्टी त्यांनी एक नवीन निर्माण केली या विवाहाच्या निमित्ताने. ही एक तयारी झाली सगळी. त्यानंतर मग हे सगळे पर्वत जे आले होते ते आता सुमेरूंनी रत्नविज्ञा आणली होती, त्यानंतर नद्यांनी काहीतरी कापड चोपडं आणली होती, असं सगळ्यांनी सगळं सामान. आणि मग शिवाय हिमालयाने बरंचसं सामान जमवलं होतं लोकांना अहेर देण्यासाठी. ऋषीमुनी येणार, देवलोक येणार, आता त्यांना खूप चांगले अहेर द्यायला हवेत, हे सगळं त्यांनी खूप जमा केलं होतं आणि अत्यंत विधीपूर्वक हे लग्न होणार होतं. तर मग त्यांनी गर्गमुनी, त्यांचे जे कुलोपाध्याय म्हणूया आपण त्यांना, त्यांच्याकडनं एक पत्रिका अगदी सुमुहूर्तासहित लिहून घेतली आणि ती पत्रिका घेऊन आपल्या काही पर्वत नातेवाईकांना त्यांनी शंकराकडे पत्रिका घेऊन पाठवलं. शंकरापुढे पत्रिका त्यांनी ठेवली. शंकरांनी त्यांचा खूप आदर सत्कार केला, स्वागत केलं, त्यांना मान दिला, त्यांना काही अहेर भेट दिले आणि त्यांची पाठवणी केली. आणि आता लग्नाला जायचं, त्यावर सगळे देव आले आणि म्हणाले की आता तयारी करायला पाहिजे, हे महादेवा आता तयारी करायला पाहिजे, आपल्याला जायचं आहे तिकडे, लग्नाची तयारी झालेली आहे सगळे. मग त्याला सगळे दागिने, आता त्यांना काय दागिने वेगळे घालायला हवेत थोडे शंकराला. ते सापांची जी होती, ती कानातली कुंडलं झाली, चंद्र होता त्याचा काहीतरी खूप मोठासा दागिना झाला. त्यानंतर अंगावरचं भस्म होतं ते उटी वगैरे असं काहीतरी छान झालं. त्यानंतर जी काही वस्त्र वल्कल काय होती, वाघरे चर्म वगैरे, त्या सगळ्याची सुंदर वस्त्र झाली आणि कर्पूर गौर असा तो शिवशंभू अगदी वर म्हणून शोभायला लागला. त्यानंतर तो पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसला आणि आता निघायचं. सगळी तयारी झाली, सगळे लोक आले आणि आता इथे पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसलेला शंकर, ऐरावतावर बसलेला इंद्र, गरुडावर बसलेला असेल महाविष्णू असेल, सगळे आपापल्या वाहनांवर, सगळ्या देवपत्नी, सगळे देव हे सगळे निघाले आणि आता त्याची वराची यात्रा निघायची. आता त्या यात्रेमध्ये आणखी कोण कोण असेल तर तुम्ही विचार करा. स्मशानवासी शंकर, तो तर सगळ्यांना बोलवणार. मग सगळे आता भूत, प्रेत, पिशाच, देव, यक्ष वगैरे सगळे आले होतेच देवांबरोबर, यक्ष, किन्नर बिन्नर सगळे. आणि आता इथे भूत, प्रेत, पिशाच, अर्धी डोकीवाली माणसं, सगळे अर्धवट लटकणारी माणसं, मोक्ष न मिळालेली. त्यानंतर चंडी, प्रेतावर बसून चंडी आली ती, तिच्या खूप वाईट दिसणारी अशी, आणि
अत्यंत विद्रूपांची यात्रा होती ती. खरं तर सगळी विद्रूप मंडळी त्या यात्रेत होती आणि एका बाजूला देव पण यात्रेत होते. म्हणजे ही सगळी संमिश्र यात्रा. मला असं वाटतं की हे जग कसं आहे याचं एका अर्थाने प्रतीक होतं की खूप जसं श्रीमंत सुंदर छान लोक आहेत तसे हे कुरूप विद्रूप लोकसुद्धा या जगामध्ये आहेत. ती भूत प्रेत असं मला वाटलं. खरं नाही आहे ते, त्यात लिहिलेलं कुठेही नाही आहे, पण मला असं वाटलं की हे जग ह्याच्या विविधतेने भरलेलं आहे, नटलेलं आहे. आणि ते सगळं म्हणजे ते वराची यात्रा. ती यात्रा मेनाने पाहिली. ती पाहिल्यानंतर तिला अक्षरशः तिने ते लोक पाहिले सगळे प्रेत पिशाच भूत वगैरे आणि तिला चक्कर येऊन ती पडली. मग तिला सावध वगैरे केलं आणि मग तिला सांगितलं. मग शंकरांनी एकदम खूप चांगली यात्रा तिला दाखवली. मग जरा बरं वाटलं आणि तो लग्न समारंभ अत्यंत म्हणजे हे सगळे ऋषीमुनी होते. त्या सगळ्यांनीच ते सामवेद यजुर्वेद वगैरे सगळ्या योगात ऋग्वेद या सगळ्यांमधले जे विवाहाचे मंत्र आहेत ते सगळे मंत्र म्हटले. त्यानंतर त्या सगळ्यांसाठी यांनी हिमालयानी सगळं तयारी केली होती खूप छान. हे सगळं केलं व्यवस्थित, सगळं झालं. विवाह अत्यंत उत्तम पद्धतीने संपन्न झाला, शास्त्रोक्त पद्धतीने झाला. त्याच्या आधी पार्वतीने पूजा देवीची केली. हे सगळं झालं त्यांचं आणि लग्न झाल्यानंतर आता मुलीची पाठवणी करणार. हिमालय पर्वत खरा तर कठोर, पण हिमालय आणि मेना ह्या दोघांना आपले अश्रू आवरेनार. ते रडायला लागले कारण आपल्या मुलीची पाठवणी करायची. कुठल्याही सर्वसामान्य घरामध्ये मुलीची पाठवणी करताना माहेरच्या माणसांचा ऊर जसा भरून येतो तसा हिमालयाचा आला. सगळे रडले. पार्वती खूप आनंदात होती. ती त्यांना म्हणाली, तुम्ही का काळजी करताय? माझ्या मनासारखा वर मला मिळाला आहे. मी खूप सुखात आनंदात राहीन. तुम्ही अजिबात रडू नका. मी खूप आनंदात आहे, खुश आहे मी. आणि आता मी माझ्या सासरी जाणार आहे, माझ्या आवडत्या पतीबरोबर मी राहणार आहे असं. आणि मग कुठे आता पोचवायचं आहे तर वेशीपर्यंत म्हणूया आपण. तिथपर्यंत मेना आणि त्यांचे सगळे पर्वत नातेवाईक सगळे त्यांना पोचवायला तिथपर्यंत गेले. शंकर जिथे थांबलेले होते तिथपर्यंत हे सगळे त्यांना सोडायला गेले. तिथे गेल्यानंतर जशी माहेरची मंडळी नवऱ्याला आणि नातेवाईकांना सांगतात की आमची मुलगी चुकली तरी तिला क्षमा करा, तिला वाईट वागू नका, तिला मुलीसारखी वागवा, खूप छान वागवा असं सगळं सांगतात. तसं हिमालयाने सुद्धा शंकराला आणि इतर देवांना सांगितलं की पार्वती कधी चुकली तरी तुम्ही तिला हे दंड देऊ नका, तुम्ही तिला क्षमा करा, खूप चांगलं वागवा तिला आणि तुम्ही वागवालच अशी आम्हाला खात्री आहे. आज मी तिला पाठवते, तुमच्याकडे सुपूर्द करतो, तुम्ही तिला नीट फुलासारखी सांभाळा कारण आम्ही आत्तापर्यंत तिला खूप छान सांभाळलेली आहे. आणि तो विवाहानंतर हा जो पाठवणीचा प्रसंग आहे तो सुद्धा तितकाच हृद्य असा पुराणामध्ये मला वाचायला मिळाला. आणि हे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं अतिशय थोडक्यात सांगितलं. कसं ते इतकं विस्तृत वर्णन आहे त्या विवाहाचं की जवळजवळ 4-5 पानं त्या संबंध समारंभासाठी वेगवेगळे विधी, सगळे विधी त्यात दिलेले आहेत. हे सगळे त्याच्यामध्ये आणि खूप आनंद, जे सगळीकडे फक्त आनंद, कैलासावर आनंद, हिमालयावर, हिमालयाच्या घरी आनंद, कैलाससुद्धा हिमालयातच पण वेगवेगळ्या ठिकाणी असतील ना, जसं आपण म्हणतो मुंबईचे 2 गावं किंवा महाराष्ट्रातली, तसं असणार ना ते. तर तिथे सगळीकडे नुसतं आनंदाचं वातावरण आहे. आदिपुरुषाचं लग्न, आधी मायेशी होणारं लग्न, हे लग्नच मुळी खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे ते लग्न, तो विवाह प्रसंग हा सगळ्यांना आणि शेवटी असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये की शंकर पार्वतीचा हा विवाहाचा प्रसंग जे लोक वाचतील त्यांच्यावरची सगळी संकट दूर होतील, त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. त्यामुळे सर्व भक्तांनी, सर्व लोकांनी हा शिवपार्वती विवाहाचा प्रसंग पुराणामधला नक्की वाचावा. मला वाटतं की आता माझ्यावर काही संकट नाही आहे, पण आली कधी तर ती दूर होतील. तुम्ही सगळ्यांना मी आता सांगितलं, त्यामुळे तुम्हालाही त्याचा अगदी काही नाही म्हटलं तरी थोडासा फायदा होऊ शकतो. कानावर न पडलं, कुणाला वाचावंसंही वाटेल, वाचावंसं वाटलं तर अवश्य वाचा. आणि खूप छान हा सगळा आपली पुराणे किती सुंदर आहेत हे सुद्धा मला या निमित्ताने कळतं. प्रत्येक गोष्ट इतकी तपशिलामध्ये तिथे वर्णन केलेली आहे. सगळे विधी व्यवस्थित आहेत तिथे आणि ते सगळं वाचत असताना आपण रिलेट होतो, आपण जोडून घेतो आपल्याला या अरेच्छा. आपल्या घरी अमुक लग्न झालं तेव्हाही असंच झालं होतं की अशीच तयारी आपण केली होती, अशाच पत्रिका आपण पाठवल्या होत्या, अशाच वराकडे आपण निमंत्रण घेऊन गेलो होतो. हे सगळं आपल्याला वाटत राहतं. तरी त्यासाठी पण मला हा प्रसंग, संबंध, हा भाग जो आहे विवाहाचा हा खूप आवडला. आधीचाही थोडा आवडला पण मी तो तुम्हाला खूप सांगितला नाही कारण या लग्नात अनंत विघ्न आली होती, 5-7-8 विघ्न आली होती. कुणालाही, बऱ्याच लोकांना ते लग्न नको होतं, बऱ्याच लोकांना व्हायला हवं होतं, असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
त्यामुळे हा प्रसंग मी त्यातले त्यात कमीत कमी करून तुम्हाला सांगितलं. आता मी इथे थांबते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आणि पुराण तर मला हातातून ठेवावंसं वाटत नाही आहे, त्यामुळे मी जरी थांबेन म्हटलं तरी मी किती थांबेन माहीत नाही, मला सांगावंसंच वाटतं. त्यामुळे आणि तुम्ही त्याचा आनंद घेताय असं मला दिसतंय. आता मी इथे थांबते. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.